पण ते मात्र माझ्या आईमध्ये होतच होतं. आजही ते दिसतं. त्यामुळे येस, ॲज यू सेड की ते लाईव्ह एक्झाम्पल आहे. मेंटल एलिमेंट्स पण फिजिकल एलिमेंट्स पण तुम्हाला खूपच होतं. which would have taken time and function on your body's recovery process. त्यामुळे हो, ते तर फायटिंग स्पिरिट ते तर लाईव्ह एक्झाम्पल समोर होतं. त्यामुळे त्याच्यात आपण विशेष काही करतोय असं तेव्हा सुद्धा वाटलं नाही आणि आजही वाटलं नाही. ऐकणाऱ्यांना अनेक वेळेला वाटतं की अरे बापरे केवढी हार्डशिप, पण मला असं आजही असंच वाटतं की अरे हो, म्हणजे काय, पण अनेक जणांच्या वाट्याला येते. आईच्या वाट्याला आली होती, तिनेही ते सगळं तिचं आयुष्य त्याच्यातनं स्टिअर केलं. तर व्हॉट्स सो बिग डील इन दॅट, असं मला आजही ते वाटत राहतं. पण त्या वेळेला तो एक की आता काय म्हणजे आता हे नॉट अगेन असं ते नाव व्हॉट असा तो जो एक थोडा त्रागा होत गेला, तो एक भाग मात्र. आणि मग सायकोलॉजी शिकल्याचा तो एक मला महत्वाचा फायदा झाला की माझं ना त्रागा होणं बंद झालं. मग व्हाय मी हा प्रश्न विचारणं बंद झालं, व्हाय नाव हा प्रश्न विचारणं बंद झालं. कारण जसजशी मी आरईबीटी शिकले तसतसं मला तो जास्ती हे दिसायला लागला.